हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता भोंगळे। तर तुम्हाला दिसत असेल रात्री झाली आणि मी आता कुठे आले, तर इथे आले मी स्टेशनला। रात्रीचे 8:30-9 वाजले आणि आता मी चालले आईकडे। लेकरं वगैरे सगळे घरी सोडून चालले, नवऱ्याला सोडून चालले, लेकराला सोडून चालले, तर हे आले सर आले स्टेशनला। तर चला, ट्रेन अजून बाकी 8चा टाईम ठरला होता आणि 9-9:30 वाजले आम्हाला इथंच। तर चला, जेवण वगैरे झाले, जेवण वगैरे होऊन भांडे वगैरे घासले, सगळं झालं आणि निघालो। तर चला, बघा ट्रेन आली आता आणि 1 नंबरवर लागणार होती, तर 2 नंबरवर लागणार आहे। तर याच्यामुळे आम्ही फास्ट जे दादऱ्यावरून चढतोय, कारण हा माझा मला 2008पासून त्या 2024 ते मला वाटतं 12-13 वर्ष झाली। याच्यानंतर 12-13 वर्षानंतर पहिला प्रवास नाईटचा माझा। तर आता आम्ही चालू, काकू बघा कशा हात पण पकडू दे ना काकू, चला म्हणलं, तर नाही म्हणाली तूच चल। चला, ट्रेन वगैरे आली, ही दुसरी आली ट्रेन। तर आमची ट्रेन अजून आली नाही, तर येईल आता। तर इथं बघा ट्रेन आली, तर इथे बसलो, बाची बसली, शशांक बसला इथे, मी बसलो इथं। दीदी आहे पुतणी मोठी, तर ती पण आली तिकडून, म्हणजे 10-15 दिवसाची सुट्टीवर आली। तर आमची भेट झाली ट्रेनमध्ये। इथे बसलेत काकू, त्यांना सिंगल सीट पाहिजेत होती, तर तिथे बसलेत। आणि जे आमची रिझर्वेशनचा डब्बा होता तिथं खूप गर्दी होती, तर अलीकडं खूप म्हणजे डबा रिकामाच होता, त्याच्यामुळे आम्ही अलीकडं आलो। आणि जे आमचे शेजारी एक काकू होते बघा, तर त्यांनी शेलूपासून हिंगोलीपर्यंत असे पिक्चर बघितले, बिचारे असे कानं बोर होऊ लागले आमचे, डोकं दुखू लागले। तर थंडी, आणि जे शेलूपासून पाऊस चालू होता 5:30 वाजल्यापासून ते रात्री तिथं पोहोचेपर्यंत, तरी ते शशांक वगैरे झोपला, तर थंडी वाजत होती, त्याच्यामुळे त्याच्यावर स्टॉल टाकला आहे। आणि आता मी पण थोडंसं झोपते। आणि चला, 12-12:30 वाजले रात्रीचे, आणि इथं आता आम्ही आलो आहे हिंगोलीमध्ये। तर भैया वगैरे गाडी घेऊन आला होता, तर आता आम्ही बसायचे। तर दीदी थोडीशी ट्रेनमध्ये रडत होती, कारण तिच्या फ्रेंडनी, मैत्रिणींनी सुसाईड केली होती, आणि रक्षाबंधनसाठी ती घरी आली होती आणि येडीनं कुठलं सुसाईड केली। तर चला, आता घरी वगैरे जातो, भैया वगैरे आले गाडी घेऊन, तर आता बसतोय गाडीमध्ये, जातोय। आणि जेवण वगैरे, भूक तर इतकी लागली, मला वाटलं रात्री काही जेवण करायचं आणि बसायचं, भूक लागणार नाही, पण अशी भूक लागली आहे मला। तर बघू शकता बाहेर पण इतका पाऊस, किती छान वातावरण असं दिसतंय, सगळं पण अंधार सगळीकडं। तर लेकरं वगैरे सोडून आलो, सगळ्याला सोडून आलो, नवऱ्याला सोडून आलो, लेकराला सोडून आलो, सगळ्याला सोडून फक्त शशांकसोबत आलं आहे। आणि चला, तर आता हा पहिला प्रवास आहे आपला। तर चला, आईला पण भेटायला आले। आईला तुम्हाला माहीत आहे माझी आजी वारली, त्याच्यामुळं मी आईला थोडंसं भेटायला आले 1-2 दिवसासाठी। सर म्हणू लागली जाय मामीला, तेवढंच बरं वाटतं, तर त्याच्यामुळे मी आले। शशांकचं काय नाही, दुसरी तिसरी एखादा 2 दिवस ॲडजस्ट होतं, पण दीदी आणि भैया म्हणजे आमचं ट्युशन असते, शाळा असते, त्याच्यामुळे येणार नाही। तर अशा पद्धतीने शशांकला घेऊन आलो, आणि रात्रीची वाजली 12:30, तर आई बाबा उठले आणि मी आली घरी। लाईक, शेअर आणि चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब